Hello everyone, welcome to the practical session of subject switchgear and protection. Today we see the experiment number 15 and 16, that is the video show on or the demonstrate neutral earthing at different substations and the locations. So significance of this experiment is the earthing system of an electrical network acts as a safety measures to protect the human life as well as the equipments. The main objective of earthing system is to provide an alternate path for the dangerous fault current to flow so as to avoid the shock and damage to the equipment. The substation earthing consists of grounding electrodes and ground bus connected to form the mesh. The neutral earthing is provided for the purpose of the protection against the arcing ground, unbalanced voltages and the lightning. So this is the significance of our experiment. So प्रॅक्टिकल नंबर 15 आणि 16 हे कंबाईनमध्ये आहे स्टडी करायचं आहे आपणाला. तर आपल्याला काय स्टडी करायचं आहे त्याच्यामध्ये तर डिफरंट सबस्टेशन्स अर्थिंग काय असते अर्थिंग म्हणजे काय असेल आणि टाईप्स ऑफ अर्थिंग म्हणजे काय असतील, डिफरंट टाईप्स काय असतील अर्थिंगचे. तर मेनली आपल्याला स्टडी करायचं आहे की न्यूट्रल अर्थिंग म्हणजे काय असेल, त्याच्यानंतर जे मेथड्स आहेत अर्थिंगच्या त्याच्यामध्ये पाईप अर्थिंग असेल, प्लेट अर्थिंग असेल आणि थर्ड पार्ट कोणता असेल सबस्टेशन अर्थिंग असेल. तो इम्पॉर्टंट पार्ट आपल्याला काय करायचा आहे स्टडी करायचा आहे एक्सपेरिमेंटमध्ये. तर अर्थिंग सिस्टीम एक सगळ्यात सेफ्टी मेजर्स आहे कशासाठी टू प्रोटेक्ट द ह्युमन लाईफ ॲज वेल ॲज द इक्विपमेंट. आणि मेन ऑब्जेक्टिव्ह काय असेल अर्थिंग सिस्टीमचं तर प्रोव्हाइड द लो रेजिस्टन्स पार्ट टू द फॉल्ट करंट. अर्थिंगचं मेन यूज काय असेल तर अर्थिंग काय करत असेल इट विल प्रोव्हाइड द लो रेजिस्टन्स पाथ फॉर द फॉल्ट करंट. जे फॉल्ट करंट होतील त्याच्यासाठी आपण काय करतो एक लो रेजिस्टन्स पाथ प्रोव्हाइड करण्याचं काम कोण करत असेल अर्थिंग करत असेल. तर त्याच्यामध्ये डिफरंट टाईप्स आहेत. तर न्यूट्रल अर्थिंग असेल, इक्विपमेंट अर्थिंग असेल. तर मेनली न्यूट्रल अर्थिंग काय असेल ते आपल्याला स्टडी करायचं आहे. आणि नेक्स्टली आपल्याला बघायचं आहे की टाईप्स का आहेत म्हणजे प्लेट अर्थिंग, पाईप अर्थिंग आणि सबस्टेशन अर्थिंग असेल. तर त्याच्या रिलेटेड टू दॅट द कोर्स आउटकम इज टू मेंटेन द प्रोटेक्शन स्कीम फॉर power system against the over voltage, and the practical outcome is the perform neutral earthing at different substations and the locations. म्हणजे मेनली आपल्याला स्टडी करायचं आहे की न्यूट्रल अर्थिंग म्हणजे काय असेल. तर थेरॉटिकल बॅकग्राऊंड जर आपण स्टडी करत असेल तर मेनली डेफिनेशन जर बघितली आपण अर्थिंगची तर काय असेल द प्रोसेस ऑफ कनेक्टिंग नॉन करंट कॅरिंग मेटल पार्ट्स ऑफ द इलेक्ट्रिकल इक्विपमेंट टू द अर्थ इज कॉल्ड द इक्विपमेंट अर्थिंग. नॉन करंट कॅरिंग पार्ट असेल इक्विपमेंटचा तो जर आपण अर्थ करत असेल तर त्याला आपण काय करतोय ग्राउंडला कनेक्ट करत असेल तर त्याला काय म्हणतो आपण इक्विपमेंट अर्थिंग म्हणतो. When some electrical part of the power system is connected to the earth, it is called as the system grounding, and there are two types of earthing, namely pipe earthing and the plate earthing. म्हणजे कोणताही एक पार्ट जर आपण पॉवर सिस्टीमचा जर अर्थला कनेक्ट करत असेल तर त्याला आपण काय म्हणू शकेल सिस्टीम ग्राउंडिंग म्हणतो. आणि त्याच्या दोन मेथड्स आहेत, एक असेल पाईप अर्थिंग आणि दुसरे कोणतं असेल प्लेट अर्थिंग. तर त्या दोन्ही मेथड्स आपल्याला स्टडी करायच्या आहेत. तर नेक्स्ट असेल न्यूट्रल अर्थिंग म्हणजे काय असेल. सो ए न्यूट्रल अर्थिंग सिस्टीम इज ए सिस्टीम इन विच द न्यूट्रल इज कनेक्टेड टू द अर्थ आयदर सॉलिडली ऑर थ्रू द रेजिस्टन्स ऑर थ्रू द रिॲक्टन्स ऑफ ए व्हॅल्यू सफिशियंट टू मेंटेन to a value sufficient to materially reduce the transient and to give the sufficient current for selective or fault protection devices to operate. So this is the neutral earthing, that is connecting the neutral point of the equipment to the earth via different components, that is the resistance or the reactance to and give sufficient current for the selective path for the fault protection devices to operate. आणि थर्ड जो पार्ट आपण बघणार असेल तर अर्थिंग मॅट्स असेल म्हणजेच काय असेल सबस्टेशन अर्थिंग असेल. तर फर्स्ट आपण बघूया की न्यूट्रल अर्थिंग म्हणजे काय असेल. तर द प्रोसेस ऑफ कनेक्टिंग द मेटॅलिक फ्रेम दॅट इज द नॉन करंट कॅरिंग पार्ट ऑफ इलेक्ट्रिकल इक्विपमेंट और सम इलेक्ट्रिकल पार्ट ऑफ द सिस्टीम टू अर्थ इज कॉल्ड ॲज द ग्राउंडिंग ऑर अर्थिंग. तर मेनली अर्थिंग म्हणजे काय असेल आणि अर्थिंगची नेसेसिटी जर काय असेल तर
जर कोणताही इक्विपमेंट जर आपण अर्थ केलेला नसेल आणि त्याच्यामध्ये जर फॉल्ट होत असेल आणि जर ह्युमन बॉडी जर टच करत असेल त्याला, तर त्या केसमध्ये काय म्हणेल, त्याला शॉक लागत असेल. पण तो जर अवॉइड करण्यासाठी आपण काय करेल, आउटर बॉडी ऑफ द इक्विपमेंट म्हणजेच काय म्हणतोय आपण, द प्रोसेस ऑफ कनेक्टिंग द नॉन मेटॅलिक फ्रेम connecting the metallic frame of the electrical equipment or some electrical part of the system to earth is called as the grounding of the earth. If grounding is done systematically in the line of the power system, we can effectively prevent accident and damage to the equipment of the power system, and at the same time continuity of the supply can be maintained. आणि त्याच वेळी काय होईल, कंटिन्युटी ऑफ द सप्लाय सुद्धा काय होईल, मेंटेन होईल. जे फॉल्ट्स असतील ते काय होतील, जर आपण सिस्टमॅटिकली जर सिस्टीम ग्राउंड करत असेल तर त्यावेळी काय होतील, जे ॲक्सिडेंट्स असतील ते काय होतील, प्रिव्हेंट होतील. आणि आपण काय करू शकतो, डॅमेज टू द इक्विपमेंट असेल ते काय करतो, प्रिव्हेंट करू शकतो. तर डिफरंट मेथड्स आहेत, मेथड्स ऑफ न्यूट्रल अर्थिंगच्या. तर त्याच्यामध्ये एक असेल सॉलिड ऑर इफेक्टिव्ह ग्राउंडिंग, म्हणजे जो न्यूट्रल पॉईंट असेल कोणत्याही सिस्टीमचा, तो जर आपण ग्राउंड करत असेल डायरेक्टली तर त्याला सॉलिड म्हणतोय. जर त्या पाथमध्ये जर आपण रेझिस्टन्स ॲड करत असेल तर रेझिस्टन्स ग्राउंडिंग म्हणतोय. जर रिॲक्टन्स ॲड केला तर रिॲक्टन्स ग्राउंडिंग. आणि पीटरसन कॉईल जर ॲड केलेली असेल तर आपण त्याला काय म्हणतोय, पीटरसन कॉईल ग्राउंडिंग. म्हणजेच न्यूट्रल पॉईंट असेल तो डायरेक्टली ग्राउंड न करता आपण त्याच्या सिरीजमध्ये काय टाकू शकतो, एक तर रेझिस्टन्स, रिॲक्टन्स, पीटरसन कॉईल, किंवा डायरेक्टली जर आपण कनेक्ट करत असेल तर त्याला काय म्हणतो आपण, सॉलिड ग्राउंडिंग म्हणतो. तर हे बेसिक असेल न्यूट्रल अर्थिंगचं म्हणजे काय असेल आणि डिफरंट मेथड्स काय असतील न्यूट्रल अर्थिंगच्या. तर मेन पार्ट आपल्याला स्टडी करायचा असेल तो असेल प्लेट अर्थिंग आणि पाईप अर्थिंग. तर त्याच्यामध्ये फर्स्ट पार्ट जर आपण बघितला तर तो असेल पाईप अर्थिंगचा. सो हिअर इज द actual view of the pipe earthing, how the pipe earthing will be carried out. So this is the total diagram which can indicates the how the pipe earthing will be carried out. So for earthing, house wiring or the factory winding of a big factory wiring, neutral wire of the supply, galvanized iron pump, neutral wire of the supply neutral wire of the supply line, galvanized iron pipe is generally used as the earth electrode. The size of the pipe. So for earthing, house wiring or the factory winding and the neutral wire of the supply line, the galvanized iron pipe is generally used as the earth electrode. तर पाईप अर्थिंगमध्ये आपण जनरली काय यूज करत असेल, एक GI पाईप म्हणतोय आपण त्याला. तर तेच म्हणजे काय असेल, गॅल्वनाइज्ड आयर्न पाईप आपण काय करतो, यूज करतोय ॲज अ अर्थ इलेक्ट्रोड म्हणून. द साईज ऑफ द पाईप डिपेंड्स अपॉन द फॉल्ट करंट अँड द कंडिशन ऑफ द सॉईल. तर त्याची साईज जी असेल ती डिपेंड कशावरती असेल, इट विल बी डिपेंड अपॉन द फॉल्ट करंट अँड द कंडिशन ऑफ द सॉईल, ज्या ठिकाणी आपण काय करणार आहे, अर्थिंग करणार आहे ते. सो अकॉर्डिंग टू द इंडियन कोड ऑफ द प्रॅक्टिसेस, इफ moist and the soft soil is available in the earth pit, then the length of the pipe should be least 2 meters and its diameter is 31.8 mm. सपोज जर या ठिकाणी आपण अर्थिंग करणार असेल तर ॲज पर इंडियन इलेक्ट्रिसिटी रूल, जर सॉफ्ट सॉईल जर अवेलेबल असेल तर त्या ठिकाणी अर्थ पीटमध्ये, तर त्या केसमध्ये जर जी आपण अर्थ इलेक्ट्रोड यूज करणार असेल त्याची लेंथ काय असली पाहिजे, 2 मीटर्स असले पाहिजे आणि त्याचा डायमीटर काय असला पाहिजे, 31.8 mm असला पाहिजे. म्हणजे जर डायग्राममध्ये जर आपण बघितलेलं असेल तर आपल्याला काय मिळेल, जो आपण बघितलेला असेल डायग्राम जर बघितली तर याच्यामध्ये आपल्याला हा काय दिसेल, GI रॉड दिसेल. त्यालाच आपण काय म्हणतोय, गॅल्वनाइज्ड आयर्न पाईप म्हणतोय. आणि त्याच्यामध्ये जो डायमीटर असेल तर तो काय असेल, 31.8 mm असेल. जर त्याच्यामध्ये सॉफ्ट सॉईल असेल तर त्या कंडिशनमध्ये. इफ द सॉईल इज ड्राय, सपोज जर सॉईल हे ड्राय असेल किंवा रॉकी असेल तर द लेंथ ऑफ द पॉइल शुड बी इनक्रीज्ड 2.75 मीटर्स. तर त्या केसमध्ये आपण 2 मीटरवरून त्याची लेंथ काय करू शकतो, इनक्रीज करू शकतो 2.75 मीटर्समध्ये. So in order that the contact between the inner surface of the pipe and the soil is perfect, some holes of diameter 12 mm are made on the pipe at equal intervals along the length. जे आपण बघतोय की सपोज जर
कॉन्टॅक्ट बिटवीन द इनर सरफेस ऑफ द पाईप, म्हणजे जी पाईप असेल त्याचा इनर सरफेस आणि सॉईल हे जर परफेक्ट असेल तर परफेक्ट व्हायचं असेल तर आपण काय करतो आहे, एक होल्स करतो आहे, एक 12 mm चे होल्स आपण काय करतो आहे पाईपवरती करतो आहे इक्वल इंटरवल्सवरती. म्हणजे जर आपण हे बघितलं तर आपल्याला काय दिसेल, हा पॉईंट असेल, हा पॉईंट, हे काय दिसतील डिफरंट होल्स असतील की इक्वल डिस्टन्सवरती आपण काय करतो आहे होल करतो. द पाईप इज प्लेस्ड अपराईट इन द पीट ॲज शोन इन द फिगर. द पाईप काय करतो आहे आपण अपराईट पोझिशनला, जसं डायग्राममध्ये शो केलेलं आहे त्या पोझिशनला आपण काय करतो फिट करतो. इट मस्ट बी प्लेस्ड इन परमनंटली वेट ग्राउंड अँड द डेप्थ ॲट विच द पाईप शुड बी बरीड डिपेंड्स अपॉन द कंडिशन ऑफ द ग्राउंड मॉइश्चर. And according to the Indian code of the practices, the pipe should be placed at a depth of 4.75 meters below the ground level. तर ॲज पर द रूल आपणाला जर पाईप प्लेस करायची असेल तर ती काय असली पाहिजे, ॲट अ डेप्थ ऑफ 4.75 मीटर्स, म्हणजे ग्राउंडपासून खालची डेप्थ किती असली पाहिजे, 4.75 मीटर्स असली पाहिजे. म्हणजे जर ह्या पॉईंटपासून जर आपण बघितलं तर हे डिस्टन्स किती असलं पाहिजे, 4.75 मीटर्स बिलो द ग्राउंड लेवल, बिलो ग्राउंड लेवलची तो काय असला पाहिजे 4.70 मीटर असेल. बट दिस डेप्थ कॅन बी लेस इफ सफिशियंट मॉइश्चर ऑफ द सॉईल इज अवेलेबल अर्लियर. पण काही केसमध्ये आपण काय करू शकतो, ते डिस्टन्ससुद्धा काय करू शकतो, कमी करू शकतो इफ द मॉइश्चर सॉईल जर अवेलेबल होत असेल तर त्या कंडिशनला. Then the pipe at the bottom should be surrounded by the charcoal or the broken pieces of the coke and the salt for the distance up to 50 centimeter around the pipe. जर डायग्राममध्ये जर आपण बघितलं तर एक आपल्याला चारकोल लेअर दिसेल आणि आपण काय म्हणतो अल्टरनेटिव्ह लेवल ऑफ चार्कोल अँड द ऑर द कोक अँड द साल्ट. म्हणजे चारकोल आणि साल्ट आपण काय करतो यूज करतो, त्याचे लेयर्स असतील ते काय असेल अल्टरनेटर असतील आणि 50 सेंटीमीटरपर्यंत आपल्याला काय करायचे आहेत ते यूज करायचे. सो ॲट द बॉटम आपल्याला काय करायला लागेल, एक तर चारकोल यूज करायला लागेल किंवा काय म्हणतो आपण सॉल्ट यूज करतो आपण. देन विथ धिस अरेंजमेंट on one side charcoal increases the contact surface between the pipe and the earth and on the other side the salt decreases the earthing resistance. म्हणजे जो मेन पर्पज आहे आपल्याला टू प्रोव्हाइड द लो रेजिस्टन्स पाथ, तर लो रेजिस्टन्स मेंटेन करण्यासाठी आपण काय करेल, साल्ट डिक्रीजेस द अर्थिंग रेजिस्टन्स. Now generally alternate layers of salt and charcoal are arranged in the earth pit. अल्टरनेटर लेअर आपण डायग्राममध्ये बघितलं तर दिसेल आपल्याला की आपण काय करतोय, अल्टरनेट लेअर ऑफ साल्ट आणि चारकोल आर अरेंज्ड इन द अर्थ पीट फॉर द बेस्ट रिझल्ट्स. अँड इन द फर्स्ट लेअर देर इज अ साल्ट, देन इन द सेकंड लेअर देर इज अ चारकोल. आपल्याला काय करायला लागेल, अल्टरनेट लेअर करायला लागते. नाव अगेन इन द थर्ड लेअर देर इज अ साल्ट अगेन अँड इन फोर्थ लेअर देर इज अ चारकोल अगेन. तर हे काय राहील, सिक्वेन्स राहील. अल्टरनेट लेअर आपल्याला काय करायला लागतील, प्लेस करायला लागेल. Now during dry summer season, moisture of the soil is considerably decreased and this increases the earth resistance. म्हणजे समर सीझन असेल तर त्या कंडिशनला काय होऊ शकतं, मॉइश्चर कंटेंट कमी झाल्यामुळे काय होणार आहे, रेजिस्टन्स हा डिक्रीज होत असेल. सो इन ऑर्डर टू हॅव एन इफेक्टिव्ह अर्थ रेजिस्टन्स arrangement must be provided so that 3 or 4 buckets of water may be poured into the earth pit for increasing the moisture of the soil. सपोज जर समर सीझन असेल तर त्या केसमध्ये काय होणार आहे, जे सॉईल असेल त्याचं मॉइश्चर काय होणार आहे ऑब्वियसली कमी होत असेल तर त्या कंडिशनमध्ये सुद्धा आपल्याला काय करायला लागेल, रेजिस्टन्स असेल तर लो रेजिस्टन्स काय करायला लागेल, मेंटेन करायला लागेल. मग त्यासाठी आपल्याला काय करायला लागेल, एक वॉटर अरेंजमेंट करायला लागेल. म्हणूनच आपण जर इथं सेंटरला जर बघितलं तर हे वॉटर मेश दिलेलं आहे, एक फनेल दिलेला आहे की त्याच्यामधून आपण काय करू शकतो, वॉटर फिल करू शकतो आहे, जेणेकरून काय होणार आहे तर मॉइश्चर कंटेंट इन्क्रीज होईल आणि काय होईल मग आपणाला रेजिस्टन्स असेल तो लो रेजिस्टन्स मिळेल. सो दिस इज अचीव्ड बाय कनेक्टिंग द गॅल्वनाइज्ड आयर्न पाईप ऑफ डायमीटर 19.05. एक आपण आणखीन एक पाईप यूज करतो आहे आयर्न पाईप, त्याचा डायमीटर काय असेल 19.05 mm ॲट द टॉप ऑफ द अर्थ इलेक्ट्रोड विथ द हेल्प ऑफ रिड्युसिंग सॉकेट. त्याचं सॉकेट काय असलं पाहिजे, रिड्युसिंग शेप्स असेल. ए फनेल इज प्लेस्ड ॲट द टॉप ऑफ दिस पाईप. एक फनेल यूज करतो आहे आपण जसं दिसतंय त्या डायग्राममध्ये, तर ते कशासाठी, आपल्याला वॉटर ॲड करण्यासाठी. द माउथ ऑफ द फनेल रिमेन्स कवर्ड विथ वायर मेश सो दॅट नो पीस ऑफ सॉलिड सबस्टन्स इज ड्रॉप्ड इन टू द पाईप अँड देअर बाय द पाईप बिकम्स चोक्ड. तर जे सेंटर असेल ते आपण काय करतोय,
मेश एक जाळी लावतो आहे त्याच्यावरती, की जेणेकरून फक्त वॉटरच आत जावी, जे सॉलिड सबस्टन्स असतील ते आत जाऊन ती पाईप असेल ती चोक होता कामा नये. So the practice is to use galvanized iron wire or strip as a earth lead, where galvanized iron pipe is used as a earth electrode. The size of the earth leader earth wire depends upon the maximum current that will flow through it when a fault will occur anywhere in the installation, but generally the cross section of this wire is 0.645 स्क्वेअर सेंटीमीटर्स. तर ही अरेंजमेंट जी आता आपण बघितली की समर सीझनमध्ये जर मॉइश्चर कमी होत असेल तर त्या ठिकाणी आपण वॉटर अरेंजमेंट प्रोव्हाइड करतो आहे. आणि त्याच्यासाठी आपल्याला काय लागेल, एक पाईप यूज करतो आहे, त्याच्यानंतर एक फनेल यूज करतो आहे, तर आणि त्याच्यावरती काय असेल, एक मेश असेल टू अवॉइड द सॉलिड सबस्टन्सेस गो इनसाइड द पाईप. सो this arrangement will be made. Now one end of the earth wire is connected to the iron pipe of a diameter 19.05 mm placed at the top of the earth electrode, and it is then carried in a galvanized iron pipe of a diameter 12.7 mm placed at the depth not less than 60 cm below the ground level. एक एंड असेल अर्थ वायरचं, ते आपण काय करतोय, कनेक्टेड टू आयर्न पाईपला कनेक्शन करतोय. आणि त्याच्यानंतर काय करतो, इट इज देन कॅरीड इन गॅल्वनाइज्ड आयर्न पाईप अँड प्लेस्ड ॲट अ डेप्थ नॉट लेस दॅन 60 सेंटीमीटर बिलो द ग्राउंड लेवल. ग्राउंड लेवलच्या 60 सेंटीमीटरला आपण ते काय करतो, प्लेस करतो. फर्दर वेन द अर्थ वायर इज कॅरीड ओव्हर फ्रॉम वन मशीन ऑर ॲपरेटस टू अनदर, इट शुड बी प्रोटेक्टेड फ्रॉम एक्सटर्नल इंजुरी बाय कॅरिंग इट थ्रू ए पाईप ऑर इन ए रिझर्व पोर्शन. So this is the pipe earthing system used for the earthing the equipment. So in this system different specifications is given. So as per that specification we have to make the earthing. So earthing is very important, so we have to follow all the specifications while doing the pipe earthing. That means all the specifications in that means which includes the diameter, length. These are the very important in case of an pipe earthing. And water arrangement is provided to maintain the moisture in case of an summer season. So this is about the pipe earthing. In simple, we have to say that in pipe earthing GI iron rod is used, or GI iron pipe is used for the earthing. And in next that is the plate earthing. In that instead of GI iron pipe, there is a copper plate is used for the earthing. So only difference, instead of pipe there is a plate is used for the earthing. So next is the plate earthing. So as the detailed diagram of the plate earthing as shown in figure. So in case of plate earthing, if galvanized iron plate is used as earth electrode, so its size shall not be less than 60 centimeter into 60 centimeter into 6.3 mm, that is 2 feet into 2 feet into हाफ इंच. हे काय असेल त्याचे स्पेसिफिकेशन असेल कशाची, प्लेटची. म्हणजे जे जर डायग्राम जर तुम्ही बघितला तर त्याच्यामध्ये तुम्हाला क्लिअरली इंडिकेट करेल की 60 सेंटीमीटर दिलेलं आहे. तर सो 60 सेंटीमीटर असेल आणि इंटू 60 सेंटीमीटर असेल आणि 6.3 mm काय असेल त्याचा 6.3 mm हे काय असेल त्याचं स्पेसिफिकेशन इथं दिलेलं आहे. सिम्पल 60 सेंटीमीटर इंटू 60 सेंटीमीटर इंटू 3.8 mm दिलेलं आहे. तर हे काय असेल प्लेटचं स्पेसिफिकेशन असेल इन केस ऑफ एन प्लेट अर्थिंग. So according to with this plate, galvanized iron wire is used as a earth lead, and if the copper plate is used, the size must be 60 into 60 into 3.88. जर कॉपर प्लेट जर आपण यूज करत असेल तर त्या केसमध्ये स्पेसिफिकेशन्स काय असतील 60 इंटू 60 इंटू 3.18 असतील. आणि सपोज जर आपण गॅल्वनाइज्ड आयर्न प्लेट जर यूज करत असेल तर त्या केसमध्ये स्पेसिफिकेशन काय राहतील 60 इंटू 60 इंटू काय असेल 6.35 mm हे काय राहतील त्याचे स्पेसिफिकेशन्स राहतील. म्हणजे दोन्ही केसमध्ये थोडे स्पेसिफिकेशनमध्ये चेंज राहील. पहिल्यामध्ये जर असेल तर 6.30 mm असेल गॅल्वनाइज्ड आयर्नमध्ये, आणि तेच जर कॉपर असेल तर 3.18 mm असेल. इन बोथ
in both cases the plate is kept vertically in the earth pit at a depth of at least 3 meters below the ground level. ती जी प्लेट आहे ही प्लेट आपल्याला प्लेस करायची असेल तर ती किती प्लेस करतोय आपण, तर बिलो 3 मीटर्स. म्हणजे ही जर ग्राउंड लेवल असेल तर ह्या ग्राउंड लेवलपासून इथंपर्यंत जी डेप्थ असणार आहे ती काय असेल 3 मीटरची असेल. म्हणजेच काय जनरली जर बघितलं आपण तर 10 फूट असेल की 10 फीट असेल, 10 फीट खाली आपल्याला ती काय करायला लागेल, इन्सर्ट करायला लागेल. म्हणजे हे जे डिस्टन्स असेल हे डिस्टन्स किती असलं पाहिजे, 3 मीटर असलं पाहिजे. The depth at which the plate is kept in the earth pit depends upon the condition of the soil. So it must be placed in a permanently wet ground, and if the soil surrounding the plate becomes dry and hard, the earthing itself becomes a source of danger. So for this reason periodical testing of the earthing arrangement is necessary. त्याच्यासाठी आपल्याला काय लागायला लागेल, अर्थिंग हे आपल्याला काय करायला लागेल, चेक करायला लागेल की ज्यावेळी आपण अर्थिंग केलेलं होतं त्यावेळेचा रेजिस्टन्स आणि त्याच्यानंतर आफ्टर सम ड्युरेशन त्याचा जो रेजिस्टन्स असेल तो सेम आहे का. तर त्याच्यासाठी ज्या कंडिशन्स आहेत, म्हणजेच लो रेजिस्टन्स पाथ काय व्हायला पाहिजे, मेंटेन व्हायला पाहिजे, तो जो सॉईल असेल तो ड्राय नाही व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी काय लागेल आपल्याला, वॉटर अरेंजमेंट प्रोव्हाइड केली पाहिजे की त्याच्यामुळं काय होणार असेल, रेजिस्टन्स हा काय राहील, मेंटेन राहत असेल. नाव कॉपर अर्थ प्लेट शुड बी एम्बेडेड इन अल्टरनेटर लेअर ऑफ चाल्कर अँड सॉल्ट. सिमिलरली जसं आपण पाईप अर्थिंगमध्ये बघत होतो, सेम प्लेट अर्थिंगमध्ये सुद्धा आपल्याला काय यूज करायला लागेल, चार्कोल आणि सॉल्ट यूज करायला लागेल. त्याच्यानंतर GI प्लेट शुड बी एम्बेडेड इन चार्कोल फॉर ए मिनिमम थिकनेस अबाउट 50 सेंटीमीटर अराउंड द प्लेट, अँड द फिलिंग अर्थ इज थ्रूली मॉइश्चर्ड विथ द वॉटर, अँड दिस रिड्युसेस द अर्थ रेजिस्टन्स फर्दर. आपल्याला काय करायला लागेल, अर्थ रेजिस्टन्सची व्हॅल्यू काय करायला लागेल, लो मेंटेन करायला लागेल. Now at first a socket is soldered at the end of the earth wire, and this socket is securely bolted to the earth plate. इथं आपल्याला काय करायला लागेल, हे नट बोल्ट अरेंजमेंट फिक्स करायला लागेल. And it is to be remembered that the nuts and bolts must be made up of copper for copper plate and galvanized iron for GI plate. म्हणजे जसं आपण बघतोय की 2 प्लेट्स असतील, एक कॉपर प्लेट असेल आणि GI प्लेट असेल. तर आपण कोणती प्लेट यूज करतोय त्याच्यावरती डिपेंड आपल्याला काय यूज करायला लागतील, नट बोल्ट्स यूज करायला लागतील. सपोज जर आपण कॉपर प्लेट यूज केलेली असेल तर आपल्याला कॉपर नट बोल्ट लागतील, आणि जर GI आयर्न प्लेट जर यूज केली असेल तर GIचे नट बोल्ट्स आपल्याला यूज करायला लागतील. Then at the top of the earth plate, a GI pipe of diameter is placed, and through this pipe earth wire is drawn up. त्याच्यामधून आपल्याला काय करतोय, अर्थ वायर कॅरी करतोय. And in the soil this pipe should remain at least 60 सेंटीमीटर below the ground level. तर जे आता आपण बघितली 60 सेंटीमीटर काय असली पाहिजे, बिलो ग्राउंड लेवल असली पाहिजे. तर हे असेल रिलेटेड विथ द प्लेट अर्थिंग. सो जे आपण पाईप अर्थिंगमध्ये बघितलेले तेच असेल, फक्त आपल्याला काय राहतील, जे डायमेन्शन्स असतील, स्पेसिफिकेशन्स असतील ते काय होतील, चेंज होत राहतील. जसं पाईप अर्थिंग असेल तसंच प्लेट अर्थिंग असेल. पण मेन मोटो काय असेल, वी हॅव टू मेंटेन द लो रेजिस्टन्स पार्ट थ्रूली. आपणाला दोन्ही केसमध्ये, दोन्ही अर्थिंगमध्ये काय केलं पाहिजे, लो रेजिस्टन्स पाथ हा काय केला पाहिजे, मेंटेन केला पाहिजे. So this is about the plate earthing. Now third point is the substation earthing. तर सबस्टेशन अर्थिंग सगळ्यात इम्पॉर्टंट कन्सेप्ट असेल. सो द सबस्टेशन अर्थिंग सिस्टीम consist of the earth mat formed by the horizontal buried conductors. सबस्टेशन अर्थिंगमध्ये काय असेल, तर आपण सबस्टेशनला जर व्हिजिट केलेलं असेल तर आपण बघतोय की डिफरंट अर्थिंग तिथं प्रोव्हाइड केलेले असतील. तर अर्थिंग म्हणजे काय असेल, सबस्टेशनमध्ये अर्थिंग का असेल, आणि अर्थिंगची नेसेसिटी किंवा इम्पॉर्टन्स काय असेल सबस्टेशनमध्ये. तर टू इन्शुअर द सेफ्टी टू द पर्सनल इन सबस्टेशन्स अगेन्स्ट द इलेक्ट्रिकल शॉक्स, then provide the ground connection for connecting the neutrals of the star connected transformer winding to the earth, then discharge the over voltages from overload ground wires or the lightning mass to the earth, and to provide the ground path for the surge arresters. Then provide path for discharging the charge between phase and ground by means of earthing switch, and to provide the earth connections to the structures and other non-current carrying metallic subjects in the substation. जे डिफरंट इक्विपमेंट्स असतील ते ग्राउंड करण्यासाठी सुद्धा आपण काय करतोय, यूज करतोय. तर जनरली सबस्टेशन काय असेल,
तर हा एक पिक्चोरिकल व्ह्यू आहे, जनरल अरेंजमेंट आहे की सबस्टेशनमध्ये अर्थिंग कसे असेल. तर आपण बघतो की जसं आपण प्लेट अर्थिंग, पाईप अर्थिंग यूज करतो आहे, ते अर्थिंगसुद्धा असेलच. कशासाठी? डिफरंट इक्विपमेंटसाठी, म्हणजे ट्रान्सफॉर्मर असतील, स्विचगेअर इक्विपमेंट्स असतील, त्याच्यासाठी सुद्धा काय असेल, प्लेट अर्थिंग, पाईप अर्थिंग असेल. पण ओव्हरऑल जे सबस्टेशनचं अर्थिंग असेल ते करण्यासाठी आपल्याला काय लागतं, एक मॅट टाईप आपण यूज करतो. मग मॅट म्हणजे काय एक्झॅक्टली, तर हेच ॲक्च्युअल व्ह्यू असेल कशाचा, तर सबस्टेशन अर्थिंगचा. आपण एक व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल एक फॉर्म रॉड यूज करतो आहे, त्याचं जे एक मेश तयार करतो आहे, किंवा त्याला आपण काय करतो, एक मॅट तयार करतो आहे, आणि ते आपण मॅट काय करतो आहे, इन्स्टॉल करतो आहे. आणि मग त्याच्यामध्ये आपण डिफरंट रायझर्स म्हणजे स्पायकर्स हे जे असतील, हे स्पाईक असतील की ह्याच्यापासून आपण रायझर्स असतील त्याच्यापासून आपण त्याला कनेक्शन करतो आहे. म्हणजे जे प्लेट अर्थिंग, पाईप अर्थिंगचे सगळे कनेक्शन्स, इन्स्ट्रुमेंटचे कनेक्शन आपण परत हे काय करतो आहे, अर्थिंग मॅटला प्रोव्हाइड करतो. म्हणजे ह्या पॉईंटला आपण काय करतो, त्याचे कनेक्शन देतो. तर हे ॲक्च्युअल डायग्राम असेल की अर्थिंग मॅट म्हणजे काय असेल. हा जो पार्ट असेल हा काय झाला, अर्थिंग मॅटचा झाला, हॉरिझॉन्टल. आणि सेम जर आपण बघितलं तर या डायग्राममध्ये हा जो पोर्शन असेल, हा पोर्शन कशासाठी असेल, रिझर्व असेल अर्थिंगसाठी. म्हणजे सबस्टेशनच्या बिलो आपल्याला काय करायला लागेल, एक अर्थिंग मॅट तयार करायला लागेल. तर अर्थिंग मॅट म्हणजेच काय असणार आहे, आणि त्याच अर्थिंग मॅटला हे सगळे कनेक्शन्स असतील, हे सगळे कनेक्शन्स काय केलेले असतील, कनेक्ट केलेले असतील. तर हे काय असेल, सबस्टेशन अर्थिंग असेल. ॲक्च्युअल व्ह्यू जर बघितला तर हे पॉईंट असेल, हा पॉईंट मग पूर्ण सबस्टेशनच्या खाली असेल का, तर नसेल. सबस्टेशनच्या एका साईडला जो एम्प्टी स्पेस असतो, जर तुम्ही सबस्टेशनला व्हिजिट केलेला असेल तर लक्षात येईल की त्या ठिकाणी हे काय असेल, अर्थिंग मॅट असेल. सत्य हे डायग्राम असतील. हा सबस्टेशन अर्थिंगचा व्ह्यू असेल की वेगवेगळे टँक्स असतील, मेटल टँक, ट्रान्सफॉर्मर, फाउंडेशन, बिल्डिंग, वेल्डिंग जॉईंट्स, टावर, फेन्स, अर्थिंग रॉड. तर हे सगळे आपण काय केलेले आहे, या पॉईंटमधून अर्थ केलेला आहे. देन हे जर बघितलं तर 3 डायमेन्शनल व्ह्यू असेल अर्थिंग सिस्टीमचा, जो आत्ता आपण बघितला ॲक्च्युअल पिक्चरमध्ये. तर तोच असेल, हॉरिझॉन्टल रॉड आणि व्हर्टिकल रॉड्स आपण काय केलेले आहेत, जॉईंट केलेले आहेत. सो वेल्डेड जॉईंट आणि व्हर्टिकल स्पाइक्स, म्हणजे जे 4 नंबर जे दिसतंय तुम्हाला, हे काय असतील, व्हर्टिकल रायझर्स असतील. ज्या ज्या ठिकाणी 4 नंबर तुम्हाला दिसेल ते काय असेल, व्हर्टिकल रायझर्स असतील. 3 नंबरचे व्हर्टिकल इलेक्ट्रोड्स असतील. 1 नंबरचे जे असतील ते काय असतील, हॉरिझॉन्टल अर्थिंग रॉड, आणि 2 नंबरचे वेल्डेड जॉईंट्स असतील. मग ते व्हर्टिकल रायझर्स कशासाठी यूज करतो आहे आपण, तर हे जर डायग्राम बघितली आपण तर ह्याच्यामध्ये हे काय असतील, व्हर्टिकल रायझर्स असतील. हे व्हर्टिकल रायझर्स असतील, त्याच्यामधून आपण काय करतो आहे, कनेक्शन करतो आहे. ह्या डायग्राममध्ये जर बघितली तर हे काय असतील, व्हर्टिकल रायझर्स असतील. तर व्हर्टिकल रायझर्सला आपण काय करतो, डिफरंट जे इक्विपमेंटचे अर्थिंग आहे ते काय करतो, त्याला कनेक्शन करतो आहे आपण. तर तो काय असेल, अर्थिंगचा एक इम्पॉर्टंट पॉईंट असेल की, तर सबस्टेशन अर्थिंग असेल. तर त्याच्यामध्ये आपण बघितलं की अर्थिंग मॅट तयार करतो आहे आपण. तर अर्थिंग मॅट कशापासून फॉर्म होत असेल, तर अर्थिंग मॅट म्हणजे हे व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल हे दोन्ही काय असतील, रॉड्स आपण काय करतो, वेल्डेड करतो आहे. आणि त्याच्यानंतर हे रायझर्स असतील, त्याच्यामधून आपण काय करतो, त्याला पूर्ण सबस्टेशनचे इक्विपमेंट्स असतील ते काय करतो, त्याला कनेक्शन प्रोव्हाइड करतो. तर हे केस कशामध्ये असेल, सबस्टेशन अर्थिंगमध्ये असेल. आणि ॲक्च्युअल जर आपण पिक्चर बघितला तर याच्यावरून तुम्हाला काय लक्षात येईल की अर्थिंग म्हणजे काय असेल. तर डिफरंट जे पार्ट्स असतील, इक्विपमेंट्स असतील, हे काय करतो आहे आपण याच्यामध्ये अर्थ करतो. तर हा सबस्टेशन अर्थिंग असेल. आणि it is very important for the substation earthing to provide the low resistance part for each and every equipment. Then again there is a arrangement for the water flow to maintain the low resistance, or to maintain the moisture in the soil, so to maintain the low resistance. So this is the substation earthing. So in this experiment we have to see the 3 types of earthing, that is the plate earthing, pipe earthing, and the substation earthing. So this is again the theoretical experiment, and we have to write the specifications and the specifications of the each earthing, that is the plate earthing, pipe earthing, and the substation earthing. And we have to see the how this earthing will be carried out in different ways, that is the by using the plate earthing and the pipe earthing. So
also also you can write the in observation table, that is the types of earthing. So our observation table indicates the three columns. In that, first is the types of earthing, then second name of the material used, and the third is the specification. So we have to write in first column types of earthing, in that plate earthing, pipe earthing, and the last one is the substation earthing. Then name of the material, various materials used in that particular earthing, and their specifications we have to write in the observation table. And once the observation table is completed, then we have to write the results, then interpretation of the results, and the conclusion. So this is about the experiment number 15 and 16, that is the neutral earthing, then types of the neutral earthing. So if you have any difficulty regarding this, then you can contact me. Thank you.